नमस्कार, जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। राज्यामध्ये शेतकऱ्यावर एकापाठोपाठ एक संकट कोसळतंय। शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ हे तर शेतकऱ्याच्या जीवाशी निगडीत विषय ऐरणीवर असताना शेती करणाऱ्या तरुणांची लग्नेही रखडल्याची बाब आता समोर आलेली आहे। यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतातील पिके वाया गेलेली आहेत आणि थोडीफार पिके वाचली त्यामध्ये झालेला माल शेतकऱ्याचा कापूस घरातच राहिलेला आहे। कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। आता पुन्हा या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या रबीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसानी केलेली आहे। सध्या लग्न तिथी असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या मुलामुलींच्या लग्नांच्या तारखा धरल्या आहेत, पण लग्नासाठी लागणारा खर्च हा कापसातून निघेल अशी आशा होती। मात्र सध्या कापूस घरातच पडून असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय आणि लग्न देखील पुढे ढकलावी लागतायत। या संदर्भात आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी आढावा घेतलेला आहे, पण पाहूयात। महाराष्ट्रामध्ये घर पावे बांधून लग्न पावे करून ही म्हण जी आहे ती प्रसिद्ध आहे। तीच परिस्थिती आज जर बघितलं तर महाराष्ट्रावर ओढवली आहे। सध्या छत्रपती संभाजीनगर ज्या शहरामध्ये जर बघितलं तर दुष्काळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल जो आहे तो आता खराब झालेला आहे आणि कपाशी जी आहे त्याला देखील आता भाव नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे तो हवालदिल झालेला आहे। सध्या बाजारामध्ये कापसाला 7,000 रुपये भाव मिळतोय। डिसेंबर महिना संपत आलेला आहे, तरी देखील कापसाचे भाव वाढलेले। आता शेतकऱ्यांनी आपल्या मुलामुलींची धरलेली लग्नांच्या तारखा जवळ आलेल्या आहेत आणि तरीही कापूस मात्र घरामध्ये पडलेला आहे। लग्न पाहावं, घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून अशी म्हण प्रसिद्ध आहे। तर लग्नामध्ये सुईपासून ते पंगतीपर्यंतचं सगळं नियोजन वधू आणि वर पित्यांना करावं लागतं। मात्र त्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून असा प्रश्न पडलेला आहे। आज मराठवाड्यावर दुष्काळग्रस्त परिस्थिती झालेली आहे व आता दिवाळी झाली। दिवाळी झाल्यानंतर सर्व म्हणजे वधूवरांची लग्नाची धावपळ चालू झालेली आहे व शेती मालाला काही भाव नाही, कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही। कापसाला आजच्या परिस्थितीला 5,000 रुपये क्विंटल प्रति क्विंटल भाव चालू आहे आणि 4,000 रुपये खर्च यायला लागला। तरी सरकारने याविषयी काहीतरी धोरण ठरवावं। आज मुलीचं लग्न करायचं, माझ्या मुलीचं लग्न करायचं, आज हा कापूस पडला घरात आणि कुठला निर्णय घेता येईना आणि कर्ज काढून जर लग्न करायचं तर आम्ही 2 वर्ष पाठीमागे जातो व या कर्जामुळं कुठल्याही गोष्टीचं म्हणजे धोरण बसत नाही, शेतीचं धोरण बसत नाही। तरी सरकारने याची नोंद घ्यावी व कापसाला व तुरीला शेतीमालाला भाव वाढवून द्यावा, हमी भाव द्यावा। कमीत कमी 12,000 10,000 तरी असा भाव असला तरी शेतकऱ्याला परवडतो। कापसातून 4 पैसे येतील, त्यामध्ये धूमधडाक्यात लग्न होतील असं वाटत होतं। मात्र कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी झाल्यामुळे कापूसही घरात पडू नये। 1-2 गावांची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे। विशेषतः मुलीचं लग्न म्हटलं की मंडपाचा खर्च, मुलांकडून येणाऱ्या पाहुणारावळ्यांचा जेवणाचा खर्च, कपडे लत्ते दागिने भांडे सर्वच मुलीच्या आईवडिलांना करावं लागतं। त्यासाठी लागणारा पैसा हा आपण घेतलेल्या पिकाची विक्री करून आणि त्यातून मिळणाऱ्या 4 पैशावर लग्न कार्य उरकावी लागतात। मात्र यंदाची परिस्थिती मात्र भीषण दिसतेय। कापसाचे घेतलेलं पीक घरातच पडलेले, रबीची पिकं हाती येतील की नाही अशी आशाही दिसत नाहीये। 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी पीकही हातून गेलेले आणि कापसालाही भाव नाहीये। त्यामुळे लग्न सराई कर्जबाजारी होऊनच करावी लागणार असल्याचं यावेळेस हे नागरिक सांगतायत। कापसामधूनच लग्नाचा संपूर्ण खर्च निघणार होता। लग्नाची तारीख जवळ आलेली आहे, मात्र अजूनही कापसाला योग्य भाव नाही। त्यामुळे लग्नासाठी कर्ज काढावं लागणार आहे। जर शासनाने कापसाला योग्य भाव दिला तर त्यातूनच लग्न संपूर्ण पुढे जाईल असं मत यावेळेस व्यक्त केलं जात आहे। आम्हाला मुलीचं लग्न करायचं, कर्ज काढून काय
तारीख जवळ आली, लग्न रद्द करायची वेळ आली, काय सरकार भाव देत नाही, काही नाही. कर्ज काढून लग्न कसं करावं, आणखीन 2 वर्ष उजूक पाठीमागं जाते. मला सरकारकडे काय अपेक्षा? सरकार कापसाला भाव द्या, तुरीला कापसाला 10-12 हजाराचा भाव द्या. सरकार लक्ष देत नाही. काय लग्न रद्द करायची वेळ आली. शासन शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देते का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा तर पावसाने अशी केलं, दुष्काळ पडलाय. आम्ही समजा जेवढं बियाणं टाकलं तेवढं बी आमचं भरपूर पीक झालं नाही आणि तिथं 20 क्विंटल यायचं तर तिथं 5च क्विंटल झाला. मग आम्ही काय करायचं? त्याला योग्य भाव तर मिळाला पाहिजे. आमची मुली आहे, लग्नाला आलेले आहे, मग आम्हाला लग्न करायचं, आम्ही दुसरीकडून कर्ज काढलंय, मग ते कसं द्यायचं? आम्हाला मुलीसाठी किती करावं लागतं, त्याचं काय करायचं? सरकारने काहीतरी आम्हाला योग्य भाव तरी दिला पाहिजे आमच्या मालाला. आम्ही किती खर्च केला त्या शेतीमध्ये, पण आमचं काहीच नाही झालं ना. आम्ही काय करायचं मग? आम्ही जिथं 10,000 टाकले तिथं आम्हाला 1,000 बी नाही यायला. मग आम्ही पुढं काय करायचं? आम्ही शेतकरी, आम्हाला काही पुढं नोकरी नाही, काही नाही, म्हणून आम्हाला महिन्याला पगार यायचा. मग आम्ही काय करायचं? सरकारने आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे, योग्य भाव तरी द्यायला पाहिजे आमच्या मालाला. डिसेंबर महिना संपत आला तरी परंतु आमच्या कापसाला भाव नाही. आमच्या घरामध्ये लग्नाची मुलं लग्नाला आलेली आहे, परंतु त्यांचे लग्न करण्यासाठी आमचा कापसाला भाव नसल्यामुळं आम्ही कसं करावं असे आमच्या पुढं प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि त्यासाठी शासनाने कापसाला हमी भाव द्यावा अशी माझी विनंती आहे. आणि दिल्यास आमचे पुढील मार्ग म्हणजे धोरणच लागेल. एवढीच माझी सरकारला विनंती आहे की बाबा हमी भाव की शासनाने जाहीर करावा. घरात पडलेल्या कापसामधूनच लग्नाचा संपूर्ण खर्च निघणार होता. लग्नाची तारीखही जवळ आलेली आहे, मात्र अजूनही कापसाला योग्य भाव नाही. त्यामुळे आता लग्नासाठी कर्ज काढून सण साजरा करावा लागणार अशी परिस्थिती शेतकऱ्याच्या घरावर आहे. लग्नावळ तरुण असतील किंवा मुली असतील त्यांच्यासाठी जे आई वडील पालक आहे त्यांना आता पैशासाठी वनवन फिरावं लागत आहे. कारण शेतीमालाला भाव नसल्याचा फटका जो आहे तो आता शेतकऱ्यांवरती बसत आहे. आपल्या पाल्यांच्या लग्नासाठी जे आहे पैसे हातुशने घेऊन त्याचबरोबर बघितलं तर कर्ज काढून त्यांना लग्न करण्याची परिस्थिती त्यांच्यावर वळवत आहे. तरी आता शासनाने जर शेतीमालाला हमी भाव ठरवून दिला तर शेतकऱ्यांना जे आहे ते आता खाजगी सावकाराच्या दारात चक्र मारण्याची गरज पडणार नाही. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. पांढऱ्या सोन्याने आता शेतकऱ्याला नाराज केलेले. दरम्यान आता शासन यांची मागणी मान्य करणार का, कापसाला योग्य तो हमीभाव देणार का, हे वेळच सांगेल.